संघ, तर दुसऱ्या बाजूला भडवळ B+. नाणेफेक जिंकली जोवेली संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले भडवळ B+ संघाला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी राकेश पाटील समीर माळी खेळपट्टीवर रवाना. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे, सातत्याने रंग बदलत असतो. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याचप्रमाणे क्रिकेटचा खेळ रंग बदलत असतो आणि तो रंग बदलताना पाहायला मिळेल का? एका चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 13च्या घरात, 13 रन्स. जबरदस्त, खूप मोठी सुरुवात केली आहे. शेवट तसा असेल का? पुढचा चेंडू गुण गोलंदाज विवेक. आणखीन एक बिमरचा चेंडू, 9+6. आणखीन 7 धावा जोडल्या जातील. पंचांकडे आमचं लक्ष असेल आता की निर्णय काय असेल. बॅक टू बॅक 3 सिक्सर लगावलेत समीर माळीने. खेळाडू कक्षामधून तंबूमधून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. अगदी आपल्या नावाला साजेशी कामगिरी. भरपूर सारी क्रीडांगणे त्याने गाजवली आहेत, त्याच्या माध्यमातून देखील बऱ्याच वेळेला 50 देखील आपण पाहायला मिळते आपल्याला. परंतु ह्यावेळी मात्र गोलंदाजाला निलंबित केले गेले. 2 बिमरचे चेंडू हाताळले, त्यामुळे गोलंदाज बाद होईल. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर करण धुळे. एक चेंडू आणि 20 धावा अशी धावसंख्या खूप कमी वेळेला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता, मिसफील्ड पाहायला मिळाली. जिथे 1 धाव होती तिथे मिळतायत या 4 धावा. गोलंदाजाने बिमर हाताळले, त्याच्यावर 3 सिक्सर लगावले फलंदाज समीरने. त्याच्यानंतर करण गोलंदाजी मार्कवर आला. चांगला चेंडू हाताळला होता, जिथे 1 धाव होती तिथे खर्च होता त्या 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने 24 धावा धावफलकावर आणि वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 22 धावांची इनिंग खेळत असताना समीर माळी. इथे आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु स्विंग अँड मिस. कमबॅक करणं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे करणला. एक व्यावसायिक खेळाडू आहे, जोवेली गावातील, बदलापूर परिसरातील. या मॅचमध्ये कधीही पुनरागमन करू शकतात जोवेलीकर, ती क्षमता आहे. परंतु आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. समीर माळी थांबायचं नाव घेत नाहीये. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. अत्यंत खराब गोलंदाजी सुरू आहे. व्हेरी गुड बॅटिंग फ्रॉम समीर माळी. नेक्स्ट बॉल करण धुळे. इथे देखील फटका चांगला आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. चौकार. फक्त दिशा दिले, स्क्वेअर कट करायचा होता. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा चौकार आलाय समीरच्या बॅटमधून. अनुराग देखील एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला गोलंदाज, फलंदाज तो देखील डावकुरे हाताचा. मनीष एक चांगला क्षेत्ररक्षक, ज्याने सगळ्यांच्या आधी हजेरी लावली होती क्रीडांगणावर. क्रीडांगणाची पाहणी करण्यासाठी तो आला होता. गोलंदाजी मार्कवर आता माही आलाय महेंद्र धुळे. कोणत्या तरी एका गोलंदाजाला आता चांगलं कमबॅक करावं लागेल. या मॅचमध्ये बिग फाईट सुरू आहे. एका बाजूला जय हनुमान जोवेली, तर दुसऱ्या बाजूला भडवळ B+.
6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा होता राकेश, त्याच्याकडे आता स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल चौकार. षटकामध्ये षटकाराने सुरुवात केली होती समीर माळीने. जशी स्ट्राईक राकेशला मिळाली दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने चौकाराने सुरुवात केली आहे. म्हणजे दोन्ही खेळाडू चांगल्या टचमध्ये आहेत. इन फॉर्म बॅटर बडव बी प्लस संघातील. राकेशसाठी दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेंद्र धुळे सज्ज होतोय. आपल्या ब्लॅक स्क्रीनच्या एंडनी इथे चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. एक धाव कंप्लीट केली आहे, एकच धाव. फक्त चौकार षटकार नाही तर एक एक धाव देखील किती महत्त्वाची आहे हे सांगत असताना दोन्ही खेळाडू इच अँड एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. आणि तोच तंत्रशुद्ध फटकेबाजी आणि सिंगल डबलचा खेळ सुरू आहे आता ग्राउंडमध्ये. समीर माळी ऑन स्ट्राईक. आणखीन एक चांगला खेळ सुरू आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा भरपूर समाचार असा खेळ मैदानात सुरू आहे. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून चांगली भागीदारी. आतापर्यंत 44 धावा धावफलकावर. 1.3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. महेंद्रच्या ओव्हरमधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी ब्रेक थ्रू द्यावा लागेल बडबड बी प्लस संघाला. महेंद्र इथे फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी होणार नाही. करण धुळे तिथे उपस्थित होता आणि ह्या चेंडूवर एक मोठी विकेट राकेश पाटीलच्या स्वरूपात बडबड बी प्लस संघाला. राकेश माघारी परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज ॲट नंबर 3 उमेश जामगरे. आणखीन एक युवा खेळाडू आहे बडबड बी प्लस संघातील. भरपूर फॉर्ममध्ये चांगलं चर्चेत असलेलं नाव म्हणजे उमेश जामगरे. जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो त्यावेळी मात्र चांगली इनिंग साकारून तो संघाला विजय मिळवून देत असतो. तोच उमेश ऑन स्ट्राईक असेल आता. पहिलाच बॉल पिकअप केलाय. फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. टायमिंग देखील बेमिसाल. आला केलाय प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. अगदी घरून सेट होऊन आलाय उमेश. प्रत्येक खेळाडूचा एक काळ असतो, एक सीझन असतो, परंतु ह्या वर्षी मात्र उमेश चांगल्या फॉर्ममध्ये आहे. समीर आणि उमेश दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. उमेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. या ओव्हरमधला हा अंतिम चेंडू असेल. चांगला चेंडू. थोडंफार का होईना परंतु कमबॅक केले महेंद्रने. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना 50 पूर्ण केली आहे बडबड बी प्लस संघाने. 25च्या सरासरीने 50 धावा धावफलकावर. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. या 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील ते आपण नक्कीच बघू, परंतु आपण तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत आपल्या लाडका डीजे मास्टरकडून. येस नक्कीच. याच दरम्यान या क्रीडांगणासाठी ज्याने आपल्याला खूप सारी मदत केली आहे जय हनुमान वाकस संघाला, ते आपल्या सर्वांचे लाडके नरेश दादा मिणमिणे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत असेल. येस नक्कीच. आणि त्यांचे सगळे सहकारी नरेश दादा मिणमिणे आणि त्यांची संपूर्ण सहकारी या सगळ्यांचं स्वागत आहे जय हनुमान क्रिकेट संघ वाकसकरांच्या वतीने. आपण पाहताय मकर संक्रांत चषक 2026 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 50. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा येतील, कारण तुम्ही किती धावांचं लक्ष ठेवा, त्या धावा चेस करू शकतात जोवेली संघ, कारण एक बलाढ्य संघ आहे. मोठमोठे खेळाडू या संघातून बिलॉंग करतात. ज्यावेळी जोवेली संघ फलंदाजी करत असतो त्यावेळी फक्त चौकार षटकार पाहायला मिळतात. चांगला चेंडू. पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज. तिसरं षटक घेऊन अभयने चांगली सुरुवात केली आहे. पहिलं षटक आलं होतं विवेक करणने, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार दिला होता. त्याच्यानंतर महेंद्रने चौकार दिला होता, परंतु इथे अभयने निर्धाव चेंडू हाताळलाय.
कुठेतरी पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन गोलंदाजी करतोय. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट इट इज. जबरदस्त फटका. समीर माळीची ताकद पाहायला मिळते. अगदी सरळ बॅटने सरळ फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल सीमापार षटकार. जबरदस्त. इथे चांगला चेंडू. अगदी ऑफ यॉर्कर चेंडू हाताळला होता गोलंदाज अभयने. पहिला चेंडू होता अभयचा डॉट बॉल. त्याच्यानंतर समीर माळीने आक्रमण केलं षटकार आणि त्याच्यानंतर पुन्हा आलेला हा डॉट चेंडू. 56 धावा धावफलकावर. अब तक 56 ही धावसंख्या बरोबर बी प्लस संघाची. 4 ओव्हरची मॅच आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. फुल टॉस होता. त्याला पिक केलंय. पिकअप स्ट्रोक आहे. बॉल सीमापार षटकार. आली तर मात्र 50 पूर्ण होईल. एकूण धावसंख्या 62. समीर माळी खेळतो 49 वर. पुढचा चेंडू अभयचा समीरसाठी. इथे मात्र 50 की पूर्ण केली आहे. पंच बॅट कट ना. यस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या समीर माळीसाठी. बॅट उंच करायची समीर आपण, कारण या स्पर्धेतील पहिली 50 आहे. क्रीडांगणाचा आपण विचार केला तर धावसंख्या येत नव्हती, धावा होत नव्हत्या, परंतु आज अंतिम दिवस आहे. जसा बडबड बी प्लस संघ खेळण्यासाठी उतरला त्याच्यानंतर मात्र अगदी बरसलाय समीर माळी आणि त्याच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 50 धावा. जबरदस्त बॅटिंग, गुड बॅटिंग. पुढचा बॉल आडव्या बॅटने गॅप शॉट सिलेक्शन. 2 खेळाडूंच्या मधून जसा सुईमधून धागा निघावा तसा बॉल निघालाय. 4 धावांसाठी चौकार. कुठेतरी थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतो जोवेली संघ, परंतु इट्स अ गेम. खेळ आहे, खेळ कधी बदलतो. अजूनही तुमची इनिंग येणं बाकी आहे. जोवेली संघाला नक्कीच सांगेल की वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला नक्की सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही, मी अजून जिंकलेलो नाही. शेवटची ओव्हर आहे, पहिलाच बॉल. अतिरिक्त धाव एक्स्ट्राची ही 1 धाव धावफलकावर ॲड होईल. 68 धावा धावफलकावर. 68 रन्स 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सलामीसाठी गेलेला समीर माळी अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. त्याच्याकडून मोठी इनिंग तर ऑलरेडी आली आहे, परंतु वेल फिनिश करेल का या पहिल्या इनिंगला. पहिला बॉल. इथे फटका फसलाय. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज प्रमोदने. पहिला चेंडू जरी वाईड हाताळला असला तरी त्याच्यानंतर मात्र महत्वाचा आणि मुख्य गडी टिपलाय बडबड बी प्लस संघाचा. चांगली बॅटिंग केली आहे समीरने. जबरदस्त पारी आणि नक्कीच बाकीचे उर्वरित खेळाडू त्याला चीअर करतात. वेल प्लेड. टाळ्यांचा कडकडाट. खेळाडू कक्षामधून नवीन बॅटर सूरज ॲट नंबर 4 गेलाय. नॉन स्ट्राईकला उमेश उभा आहे, ज्याने 3 चेंडूमध्ये 10 धावांची इनिंग खेळली आहे. सूरज आता ऑन स्ट्राईक असेल. शेवटच्या
5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त वेळ उमेशला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, परंतु तसा खेळ होईल का सूरजच्या माध्यमातून, की प्रमोद चांगलं कमबॅक करून देईल आपल्या टीमसाठी. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे चुकी होणार नाही, शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु रंग बदलताना पाहायला मिळतो हा क्रिकेटचा सामना. 3 ओव्हरमध्ये 68 धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर आता 2 चेंडूंवर 2 विकेट. हे षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळलं तर मात्र मजा येणार आहे मॅचमध्ये. महेंद्र धुळे, विवेक, करण धुळे मोठमोठे हार्ड हिटर फलंदाज जय हनुमान जोवेली संघामध्ये आहेत. प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली मॅच हवी असते, चुरशीचा सामना हवा असतो. तो सामना बघायला मिळेल का? एक तर्फा सामना झाला तर मजा येत नाही मॅच बघायला. कुठेतरी फाईट होणं गरजेचं आहे आणि ती बिग फाईट आज सुरू आहे या अंजपच्या क्रीडांगणावर. जय हनुमान वाकस आयोजित ही स्पर्धा. एका बाजूला जोवेली तर दुसऱ्या बाजूला भडवळ. पंकज गेलाय, बॅटची आतली कडा आहे, डायरेक्ट हिट केलंय आणि पंचांकडून नॉट आउट. एक धाव कंप्लीट. नक्कीच डेंजर एंडकडे धावत होता उमेश, ज्याला स्ट्राईक हवी होती. कुठेतरी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली पंकजच्या माध्यमातून, परंतु बाल बसावला गेला उमेश. आता जमेची बाजू असेल की उमेशकडे स्ट्राईक आहे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि त्याच्यानंतर एक चौकार देखील आलाय. 3 चेंडू 10 धावांवर खेळतोय प्रमोद. पुढचा चेंडू गुण उमेशसाठी. फटका चांगला आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. स्ट्रेट डाऊन 2-2 खेळाडू. वेगाने चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी चौकार. चेंडू या इनिंग मधला हा अंतिम बॉल असेल आणि डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. एका इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 77 धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी जय हनुमान जोवेली संघाला 78 धावांची गरज. त्या धावा चेस होतील की भडवळ B+ या धावा डिफेंड करेल, या पुन्हा आपण ऐकूयात. एक बुलंद आवाज.
तुमचं काय चुकणार आहे? थँक्यू अविनाश ठरे सर, ज्यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकला. मनापासून धन्यवाद. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांची साथ आम्हाला लाभली आहे. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित मकर संक्रांतच्या विद्यमानानं त्यांच्या औचित्य साधून वाकस चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा अंतिम आणि फायनल दिवस या स्पर्धेचा. आणि या फायनल दिवसामध्ये तुम्ही पाहताय आज सगळे अगदी आपण पाहताय रायगड आणि ठाण्यातील सगळे चांगले संघ, अगदी सुपरस्टार संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यातील एक मॅच, पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपण या ठिकाणी पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय बडवल B+ आणि त्यांच्या विरोधामध्ये जोबेली, या दोन टीममध्ये एक बिग फाईट आपल्याला इथून पाहायला मिळते आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बडवल B+ टीमनं धावा बनवल्या त्या 77 आणि 78 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट इथून मात्र उभारलं ते जोबेली टीमच्या समोर. आणि या टार्गेटचा आता पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल, या टार्गेटचा पाठलाग केला जाईल की या टार्गेटला इथून थांबवलं जाईल, हे येणाऱ्या 24 बॉलमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळेल. परंतु वाकस चषक 2026 मध्ये या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक ज्यानं झळकवलं तो समीर माली आपल्याला पाहायला मिळाला. 15 बॉलमध्ये 50 धावा त्यानं बनवल्या. जबरदस्त कडक बॅटिंग, सुरुवातच चांगली केली आहे. अगदी आपण पाहताय सुरुवातीलाच 3 बॉलमध्ये 3 षटकार, म्हणजे षटकाराची हॅट्रिक त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. इतकी जबरदस्त बॅटिंग आपल्या टीमला चांगला स्टार्ट मिळवून दिला. आणि ज्यावेळी स्टार्ट टीमला चांगला मिळत असतो त्याचवेळी मात्र एक चांगली धावसंख्या ही धावफलक्यावरती होत असते. 60 चांगला मिळाला. 15मध्ये त्यांनी 50 बनवल्या आणि त्याच्यानंतर मात्र उमेश त्याची साथ लाभली. एक चांगली टोटल आता धावफलक्यावरती आहे 77. आणि आता त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील करण आणि नॉन स्ट्राईक एंडवरती महेंद्र. हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी गेलेत. आता 78 धावसंख्येचा पाठलाग आहे, म्हणजे सुरुवात देखील तशीच करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती बडवल B+ टीमकडनं अनुराग. हो, पहिला बॉल स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला समीर माली. हो वेल, चांगली फील्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलला आतमध्ये ढकललंय का, परंतु ऑफिशियल सांगतात की चेक करायचं आहे. डिसिजन त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री लाईनला टच झालाय की नाही आता हे चेक केलं जाईल. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. चला, सेफ आहे सर. हवेमध्ये ज्यावेळी बॉल वरून सोडला टच आहे सर, पण त्यांनी वरूनच बॉल सोडलाय.
त्याच्यानंतर खाली लँड झालेत. चांगली फेडिंग पाहायला मिळते. दावा वाचवत असताना काय जबरदस्त फेडिंग पाहायला मिळाली समीर मालीची डीप मध्ये. हो ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. या शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. चान्स बनलाय आणि ते पंच सांगतात नॉट आउट. फलंदाज पोहोचलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 वरती. 2 धावा धावफलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. पाठलाग करायचा 78 धावसंख्येचा मोठं टार्गेट आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. पहिला फटका लॉप केला होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय करण यांनी, परंतु जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली समीर मालीची. हो पुन्हा एकदा लॉंग ऑनला यावेळी क्लिअर केलाय. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. करण यांच्या बाट मधून आला हा षटकार. कडे बॅक टू बॅक दुसरा धमाका, दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावसंख्या आता फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. 14 धावा धावफलक्यावरती आहेत. जोबेली टीमच्या 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली पाहिजे हे माहिती आहे खऱ्या अर्थानं करण यांना देखील. तो पहिला बॉल अगदी आपण पाहताय चांगली फिल्डिंग झाली. तिथून एक आली. नॉट स्ट्राईक वरती गेले. जशी स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा अनुराग वरती आक्रमण. हो रावंड विकेटने आलेत. फोरकच पडणार नाहीये. पुन्हा एकदा ताकद जनरेट झाली आहे. बॉल सरळ चाललाय. लॉंग ऑन सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा धमाका. 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. फलंदाज करण दुले यांनी जबरदस्त बॅटिंग 78चा पाठलाग करायची आहे. जी सुरुवात केली होती समीर मालीनं, आता तशी सुरुवात इथून करत असताना जोबेली टीमचे करण दुले लेफ्ट हँड विस्फोटक आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकार आलेत. हो यावेळी मिने हेलिकॉप्टर अगदी आपण पाहताय समोरच लॉप केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती ती सिंगल घेतली आणि सिंगलला आपण पाहता स्ट्राईक आता पुन्हा एकदा ती अगदी स्वतःकडेच ठेवली आहे. या मैदानावरती अगदी आपण पाहताय जसं जसं संध्याकाळचं सत्र होत जाईल तसं तसं अगदी आपण पाहताय लेफ्टी बॅटरसाठी थोडीशी मदत होते आणि तो ॲडव्हान्टेज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आता पूर्णपणे करण दुले यांना मिळाला. 3 षटकार. तीन षटकार त्यांच्या बॅटमधून आले. एकंदरीत 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलक्यावरती आलात ते 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. 24 बॉलमध्ये 78 बनवायच्या होत्या. 21 आल्यात. अजूनही 18 बॉल बाकी आहेत. अठरा बॉल मध्ये अजूनही आपण पाहताय इथून 57 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 57 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. काही कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुसाटानं सुटलेत 78चा पाठलाग करत असताना. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय पंकज. हो पंकजचा हा बॉल अगदी आपण पाहताय कव्हर मधून काढला. डीप मध्ये चाललाय बॉल. 1 कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आहे डेंजर एंड झोन कडे. करण दुले पोहोचलेत. 2 धाबा इथून कंप्लीट होतील. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल. ते मात्र 23 17 55चं इक्वेशन अजूनही इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर डीप मध्ये फिल्डर होते आणि तिथून त्या 2 धाबा पाहायला मिळाल्या.
एस लागली आणि पकडली एक कॅच. पहिली विकेट येते, पहिला आदरा मिळतोय. 78चा पाठलाग करत असताना 23 या धावसंख्येवरती जुबिली टीमला करण दुले आउट. विकेट आली आहे. हो, इथून आपण पाहताय बॉल सरळ चाललाय फाईन लेगच्या बाजूनं, डीप फाईन लेग मध्ये, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. नंतर अगदी लेग साईडला अगदी बॉल होता, त्याला मात्र पिक करत असताना फाईन लेग मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आता टीमची धावसंख्या 27. 15 बॉलमध्ये बनवायचे ते 51 धावा. ज्या 15 बॉलमध्ये 50 धावा बनवल्या होत्या समीर मालीनं, आता इथून जोबेली टीमला बनवायचे 15 बॉलमध्ये 51. सुरुवात समीर मालीची जबरदस्त होती. तशी सुरुवात आपण पाहताय करण दुलेनं देखील केली होती. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि त्याच्यानंतर मात्र त्याची विकेट आली आहे. पंकजनं सेकंड ओव्हरमध्ये तो पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यानंतर पंकज हा नेहमीच कमबॅक करताना पाहायला मिळतो आणि त्याचा कमबॅक. ओ फटका विवेक यांचा काव कॉर्नरला. फिल्डर जज करतील तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मनगटातली ताकद झोकली होती. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबींसाठी षटकार. ते 30 धावा धाव फलक्यावरती. 14 मध्ये बनवायचे 45-45. हो, इथून आपण पाहताय चांगला बॉल कटरचा वापर केला. पडल्यानंतर अगदी बॉल बाहेर निघाला. बाटचे हलकेशी कडा घेतली होती आणि शॉट थर्डमॅनला मात्र चांगलं फेडिंग पाहायला मिळते. एसटी रक्षक अगदी आपण पाहता त्या ठिकाणी सूरज डायू मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्यापासून खूप दूर होता बॉल. हो, फटका लॉब केलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय हा बिग हिट षटकार.
जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. एक कर्जत विभागामधील मातब्बर संघ तर एकीकडे तुम्ही पाहताय बदलापूर विभागामधील एक मातब्बर संघ जो सातत्यानं आपण पाहताय कर्जत विभागामध्ये येऊन खऱ्या अर्थानं आपल्याला खेळताना पाहायला मिळतो, जो खऱ्या अर्थानं अगदी मोठमोठ्या लॉट्समध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतो, मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. आणि तोच संघ आता बडवल बी प्लस टीमच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 39 धावा धाव फलक्यावरती. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय रिकी गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय. रिकीचा पहिला बॉल एज घेतली पाठीमागे. पंकज आलेत एस्टनच्या मागे. आता प्रत्येक वेगळी एक रणनीती वेगळी साकली जाते बडवल बी प्लस टीमकडनं. गोलंदाजीमध्ये ते चेंजेस, फलंदाजीमध्ये चेंजेस, त्याच्यानंतर फिल्डिंगमध्ये हे प्रत्येक वेळी पाहायला मिळतं. नवीन गोलंदाज आला की नवीन यष्टीरक्षक देखील पाहायला मिळतो. पहिला डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय रिकीचा. समोर महेंद्र आहेत. हो, फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाहीयेत. डीप मध्ये बॉल चाललाय मिड विकेटला. धावा मिळतील फक्त 40 धावा धाव फलक्यावरती. 10 बॉल मध्ये आता इथून धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 38. 10 बॉल 38 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. 40 धावा धाव फलक्यावरती आल्यात. चांगली मॅच पाहायला मिळते, परंतु रिकीचं कौतुक करूया. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर फुलटॉस बॉलवरती देखील सिंगलच आली आहे. इथून कमबॅक तर हवंय बडवल बी प्लस टीमला, कारण की 2 ओव्हरमध्ये 39 धावा तब्बल खर्च केल्यात. 2 महत्वपूर्ण गोलंदाजांनी, पंकज आणि अनुरागनं. ओ फटका, मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत, जज करतायत. पकडली एक कॅच आणि इथून अगदी आपण पाहताय फलंदाज बाद होतील, ते म्हणजे विवेक. चांगली बॅटिंग करत होते विवेक देखील आपण पाहताय. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. तो आत्मविश्वास त्यांनी देखील दाखवला होता. काय बोलतो बघ. 9 बॉल 38 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. धावसंख्या 40, विकेट्स आले. विवेक बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रोहित ऑन स्ट्राईक. सॅकिंग इनवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतील. चला वेळ घेऊ नका. रिकीनं विकेट घेतली आहे, रिकीनं विकेट मिळवली आहे. तो रोहितचा फटका गॅप मध्ये ढकलला. फिल्डर आहे तो, चांगली फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलं अगदी जाग्यावरती, परंतु फेकी खराब. धावा मिळतील 2. अगदी जर पाहायला गेलं तर वाडिश लॉंग ऑफ मध्ये उभे होते, डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आले आणि तिथून जर पाहायला गेलं तर 2 धावा टीमसाठी वाचवल्या, परंतु इथून 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 42, 42. 42 धावा धाव फलक्यावरती आहेत. रिकीचं हे षटक फार महत्वाचं ठरलं बी प्लस टीमसाठी. आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. थोडस दूर ठेवायचा होता, परंतु जास्तच बाहेर निघाला आणि तिथून आपण पाहता पंच चेक करतायत. चला, पंचांना चेक करायचंय नक्की बॉल कुठे पिचिंग झालाय.
सर व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा मिळाली आहे. एक्स्ट्रानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 43. 43 धावा धावफलकावरती. हो फटका लॉब केलाय, एक्स्ट्रा कव्हर मधून काढला, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. भव्य षटकार, षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय. 49 धावा धावफलकावरती आल्यात. 49 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. एक व्हाईट बॉल आलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. हो दांडी गुल जास्त सफल झाले. पाठीमागून अगदी आपण पाहताय एसट्या उडाल्यात. फलंदाज बाद. सन्माननीय करंदस पुरस्कृत वाकस संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचला आणि तो संघ या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. करंजी दस पुरस्कृत वाकस संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये, वाकस चषक 2026च्या फायनल मध्ये आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आल्या त्या 49. आता येणारे बॉल शिल्लक आहे 6. धावा बनवायच्या आहेत 29. 6 बॉल मध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. संकेत कराले यांच्याकडून कॅश प्राइज आलाय आणि ते आमच्या अंपायर साठी आलाय. कैलास वाईखरे जे अंपायर आहेत त्यांनी जर का डान्स केला तर संकेत कराले यांच्याकडून 1000 रुपये. संकेत कराले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कैलास वाईखरे यांनी जर का डान्स केला. हो पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लेग बिफोरच्या साह्यानं फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये. यावेळी आउटसाइड लेग स्टंप, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून येणारे 5 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल 28. ऑन साईडला बाटची कडा घेतली आहे. पाठीमागे बॉल निघाला. फिल्डर अगदी आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगच्या पाठीमागे धावतात. तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलाय. 51 4 बॉल आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. जे खऱ्या अर्थानं चुकी झाली पहिल्या षटकामध्ये, जिथे विमर आले, जिथे नो बॉल आले, जिथे गोलंदाजाला बाद व्हावं लागलं आणि त्या जावा कदाचित आता इथून उरल्यात की काय. इथे फटका ब्लॅक स्क्रीनवरती 1 बाउन्स घेत चौकार. ती 55. 3 बॉल 23. हो फटका हेलिकॉप्टर सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर केलाय षटकार.
आणि आता 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 61 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद चांगली बॅटिंग करतायत. पुनश्च एकदा व्हाईट बॉल. आता इझी खऱ्या अर्थानं टाकण्याचा प्रयत्न, परंतु तो देखील वाईडच आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहताय 62. 62 धावा धावफलकावरती. 2 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. हो, फटका ऑन साईडला. प्रॉपर टायमिंग आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सवकार. आता 1 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. 66 धावा धावफलकावरती आहेत. 78चा पाठलाग करत असताना 1 बॉल 12. कदाचित गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या धावा इथून या धावफलकावरती पाहायला मिळतात. ओ, स्विच हिट केलाय. फटका दमदार आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहताय चौकार आलाय. म्हणजे एकंदरीत 8 धावसंख्येनं इथे संघ पराभूत झालाय. तो जोबेली 70 धावा बनवल्यात जोबेली संघानं. काय फाईट दिली आहे. तर गोलंदाजानं खऱ्या अर्थानं आपण